नमस्कार मंडळी, मी नितीन मोरे. लाईव्ह टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. धुरंधर पॉलिटिक्स हा एपिसोड आपण चालू केलेला आहोत. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने हा एपिसोड चालू केलेला आहे. मतदारांची ध्येय धोरणे अजेंडा हा नागरिकांच्या पर्यंत पोहोचावा, सुज्ञ मतदारांच्या पर्यंत पोहोचावा आणि आपल्याला आपला प्रतिनिधी हा योग्य निवडता यावा यासाठी आपला प्रयत्न आहे. खरं तर पाहिलं तर धुरंधर ही जनता आहे, सुज्ञ मतदार आहे. या निवडणुकीमध्ये त्यांचा हा धुरंधरपणा दाखवून देणार आहे. या एपिसोडमध्ये आपण पाहतोय विविध पक्षाचे पदाधिकारी, विविध पक्षाचे उमेदवार, संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा अनेक पदाधिकारी या आपल्या एपिसोडमध्ये सहभागी होत आहेत. अशा पद्धतीने आपण पाहिलं तर गेल्या 2-4 दिवसापासून वेगवेगळे व्यक्तिमत्व आपल्या या एपिसोडमध्ये येत असताना आज आपल्या या एपिसोडमध्ये आलेले आहेत. अरुंधती अमर चव्हाण. अमर चव्हाण हे गडिंग्लज तालुक्याचे राष्ट्रवादीचे नेते आहेत. विविध आंदोलने करत असतात. युवकांचा आशास्थान म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. माजी संचालक म्हणून राहिलेले आहेत, माजी पंचायत समितीचे सभापती राहिलेले आहेत, माजी संजय गांधीचे जे अध्यक्ष राहिलेले आहेत. विविध सामाजिक विधायक कार्यामध्ये अमर चव्हाण यांचा किंवा गडिंग्लजच्या जडणघडणीमध्ये अमर चव्हाण यांचा खूप मोठा वाटा आहे. त्यांच्या सुवेद्य पत्नी अरुंधती चव्हाण आज आपल्यासोबत आहेत. ते प्रचार करताना दिसत आहेत. आज प्रचार करत असताना आम्ही त्यांचा थोडासा वेळ मागून घेतला आणि आज आपल्या या धुरंधर पॉलिटिक्स या एपिसोडमध्ये ते आलेले आहेत. तर ताई, पहिल्यांदा आपल्या या लाईव्ह टुडे मराठीच्या धुरंधर पॉलिटिक्स या नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत करतो. तर अमरदादा निवडणुकीला उभारलेले आहेत. पायाला भिंगरी लावून तुमचा प्रचार या भागामध्ये होताना दिसतोय. खरं तर अमरदादांसाठी ही निवडणूक ही खूप महत्वाची आहे आणि तुम्ही प्रचार करतानाच आहे. कसा प्रतिसाद वाढतोय, काय वाटते, काय वातावरण आहे एकंदरीत या मतदारसंघाचं? नमस्ते दादा, मी अरुंधती अमरसिंह चव्हाण. प्रचार आमचा सुंदर चाललेला आहे. घड्याळाला मतदान बरेच लोक प्रतिसाद देत आहेत घड्याळासाठी आणि प्रचार सुंदर चाललेला आहे. काय वाटते या अमरदादा ज्या आजवर काम करत आलेत, मतदारांना ज्यावेळी गाठीभेटी करायला जात आहे त्यावेळी काय अशा आठवणी निघतात, सांगतात? हो, बरेच जण आपल्या आपल्या परीनं सगळं सांगत असतात. दादा 24 तास आमच्यासाठी येतात. कधीही फोन केला तर दादा उपस्थित असतात. आम्ही रात्री कधीही अपरात्री फोन करत असतो. ह्या संदर्भात लोक बरेच वेळा बोलत असतात. काय वाटते मग ऐकल्यानंतर कसं वाटते? मस्त वाटतं, छान वाटतं. बाहेर पण एवढं कौतुक होते, दादा काम करतात. मला ह्या राजकारणाचं काहीच माहिती नव्हतं, पण इथं आल्यानंतर थोडंसं ह्या गोष्टींपासून थोडंसं म्हणजे अभिमान वाटतो किंवा कौतुकही वाटते. नवऱ्या म्हणून अमर चव्हाणांचं मी अगदी मनापासून हे करते. मी अभिमान वाटतो, भरपूर अभिमान वाटतो. माहेरी काय राजकीय पार्श्वभूमी नाही का? नाही नाही, काहीच संबंध नव्हता. माहेर कुठलं ताई आपलं? मी सांगली जिल्ह्यात कवठे प्राण. तिकडे काय? हा. मग वडील वगैरे? वडील माझे शेती करतात. आई गृहिणी आहेत. राजकारणाशी काही संबंध? काही संबंध नाही. पहिल्यांदा इकडे चव्हाण घराकडे आल्यानंतर राजकारण. शिक्षण आपलं मग? माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे, पण मी हाऊसवाईफ म्हणूनच इथे राहते. त्यानंतर मी इकडे आल्यानंतर, सासरी आल्यानंतर हे सगळं राजकारण पाहून कसं वाटायचं? सुरुवात कशी वाटली त्यावेळी? सुरुवात थोडंसं वेगळं वाटलं, पण यातून आता हा आनंद इतका मिळतोय ना. आपल्या नवऱ्याचं इतकं कौतुक होतंय. अमर चव्हाण जिथं म्हणजे गेले ज्या घरात, ही अमर चव्हाणांबरोबर इतकं कौतुक होते, न सांगण्यापलीकडे होते. त्यामुळे भरपूर आनंद होतोय. सुरुवातीला ज्यावेळी लग्न होऊन इकडे आला ना, तिकडे काहीच राजकारणाची पार्श्वभूमी नाही, ते पूर्व पश्चिम वातावरण माझ्यासाठी तरी आहे. पूर्ण अलगच आहे ना. सगळ्याच गोष्टी वेगळ्या वेगळ्या माझ्या बाबतीत झाल्या. सगळ्या समाज वेगळा, लोक वेगवेगळी भेटली, लोकांशी संपर्क झाला. कधी आम्ही म्हणजे समाजाशी जास्त निगडीत नव्हतोच, पण इथं आल्यानंतर प्रत्येक लोकांशी सारखं संपर्कामध्ये भेटीगाठी व्हायला लागल्या. अमरदादा ज्यावेळी निवडणुकीला उभे राहतात त्यावेळी काय फिलिंग असते तुम्हाला? तो एक म्हणजे वेगळाच घरातला क्षण होता की ते उभारणार, त्यांना उमेदवारी मिळाली. आम्हाला मुश्रीफ साहेबांच्या ह्याच्यातून आम्हाला तिकीट मिळालं. तेव्हा घरी वातावरण थोडंसं एकदम आनंदाचं झालं. सगळे आनंदात होते. मुलींनाही आम्ही सांगितलं की असं असं तिकीट मिळते. त्याही खुश झाल्या आणि आम्ही प्रचाराला सुरुवात केली. मुलगी आली का प्रचाराला? नाही, आता येतील त्या. त्यांची एक्झाम आहे दोघींची पण. ती खूप भाषण छान करते. हो हो, अजितदादाच्या वेळी आम्ही ऐकलेलं. बरोबर. काय वाटते तरी एकंदरीत अमरदादाने आजपर्यंत मिळवलेलं यश पाहिलं तर ते पंचायत समितीला सभापती राहिलेले आहेत, संजय गांधीचे अध्यक्ष राहिलेले आहेत, कारखान्याला संचालक पद भूषवले त्यांनी. हे समाजकारण, राजकारणाचा वसा पुढे घेऊन जात असताना तुम्ही त्यांच्या पत्नी आहात, तुम्हाला कसं वाटतं? त्यांची मी शब्दात तुलना करूच शकत नाही ह्या बाबतीत. त्यांचं समाजात राहणीमान, त्यांचं म्हणजे समाजाशी असणारं नातं, ह्यात काय मी कधी म्हणजे हेच करू शकत नाही. ते आम्हाला कधी वेळ देऊ शकत नाहीत, पण मी तो कधी विचार केलाच नाही. पण समाजासाठी ते रात्रंदिवस समाजासाठी आहेत. त्यांचा जन्मच समाजासाठी झाला असं मलाही वाटते. घरी वेळ देत तिकडे? घरी म्हणजे त्यांना स्वतःची लहान असताना एक मुलगीला, म्हणजे ती कितवीला आहे हे सुद्धा माहित नव्हतं. असा एक काळ झाला की माझ्या मोठ्या मुलगीने विचारलं, बाबा मला म्हणजे आठवड्यातले नको, दिवसातले नको, आठवड्यातले नको,
ना 15 दिवसातले नको, मला महिन्यातले फक्त 5 मिनिटं माझ्याशी बसणार का बोलत, हा एकच प्रश्न तिने लहान असताना केला होता. तेव्हा त्यांचे बाबा इतके म्हणजे हे न रडले की न सांगण्यापलीकडे त्यांनी हे केलं की मी माझ्या फॅमिलीला वेळ देऊ शकत नाही. पण त्यांची ही जनता ही इतकी मोठी जवळची फॅमिली आहे ना, त्यामुळे मला त्यात तो आनंद आहे की आमच्यासाठी वेळ देऊ शकत नाहीत. काय वाटते एखादं मोठं फंक्शन असते त्यावेळी नसतात ते? आमच्याबरोबर फार कमी असतात ते. बऱ्यापैकी आम्हाला ते वेळ देऊ शकत नाहीत. 24 तास हे समाजासाठीच असतात. रात्री येण्याचा टायमिंग नाही. सकाळी 6ला आमचे दरवाजे उघडे असतात, 6ला माणसं दारात असतात. सकाळी उठले की ते त्यांच्यासाठीच असतात. त्यामुळे आम्ही खुश आहे असं काही नाहीये. दादा मध्यंतरी आंदोलन खूप करायचे, हा नदी थोडी मरून आंदोलन केलं, हो. अनवाणी पायाने चालत जायचे. तो एक क्षण आमच्यासाठी म्हणजे अविस्मरणीय क्षण आहे. त्यावेळेला असं थोडस मन घाबरल्यासारखं, कारण आम्ही ते लाईव्ह बघत होतो. तेच म्हणून वाटलं हो, की, हो. भीती वाटत नव्हती का तुम्हाला? भीती म्हणजे काय, तो म्हणजे प्रसंग अक्षरशः तब्येत पण ठीक नव्हती आणि त्या प्रसंगात त्यांनी ती उडी मारलेली, तो लाईव्ह आम्ही बघितलं ना, त्यावेळेला इतका जीव घाबरलेला न सांगण्यापलीकडं. मग तुम्ही अमरदाना काय सांगितलं नाही की बाबा असं आंदोलन करणं बरोबर नाही, फॅमिली आहे मागे वगैरे? वाटलं, मी सांगितली, थोडीशी सूचना केली, नाही असं नाही, पण ते थांबूच शकत नाहीत. त्यामुळे त्यांनी स्वतःलाच म्हणजे हे करून घेतले. त्यामुळे आम्ही पण काय जास्त बोलू शकत नाही. आंदोलन करतच राहणार बोलले ते. नक्की नक्की आंदोलन करणार, म्हणजे समाजाबरोबर ते झटत राहणार, समाजाला मदत करत राहणार. अनेक अमरदानच्या आयुष्यामध्ये चढ उतार आले, मग ते राजकारणात असतील, कुटुंबात असतील, त्यावेळी कसं तुमची भूमिका काय असायची? मी प्रत्येक वेळेला त्यांना 24 तास मी माझ्या परीनं होईल तेवढं प्रयत्न मी करत राहिले. मी त्यांना जितका मोकळा वेळ देता येईल तेवढा मी वेळ दिलेला आहे. मी माझ्या मुलींचं म्हणजे मला होईल तेवढं मी माझ्या फॅमिली बरोबर मी हे करत असते. राजकारणामध्ये म्हणा किंवा गावामध्ये, कुटुंबामध्ये ज्यावेळी काही चढ उतार व्हायची, त्यावेळी तुमची काय भूमिका असायची? अमरदाना साथ द्यायचा कशी? हा, मी माझ्या परीनं साथ देत होते. मी त्यांना समजून सांगत होते की तुम्ही इथं हे करा, तुम्ही ते करा. मग ऐकायचे? हा, बऱ्यापैकी ऐकतात, असं काही नाही. घरातल्या म्हणजे ज्या गोष्टी पटतात त्यांना ते ऐकतात, असं काही नाही. राजकारणाच्या विषयी बोललं जाते तिथं तुमच्या? घरी चर्चा असते ना. चर्चा असते. घरी चर्चा असते. काय करूया म्हणून विचारतात की हे करायला लागते, करतो म्हणून काय सांगतात कधी? असते तशी, आपण हे करूया का, हे केलं पाहिजे, हे करणार आहे वगैरे बोलतात. थोडस चर्चा होते, नाही असं नाही. राजकारणाबद्दल थोडं असतं. नंदाताईंची राष्ट्रवादी आणि राजेश पाटलांची राष्ट्रवादी, म्हणजे अजितदादांची आणि शरद पवारांची, अशी 2 राष्ट्रवादी होत्या. खरं बघायला गेलं तर तुमचे साहेब हे नंदाताईच्या बाजूने होते. आता एनसीपीचं त्यावेळी निर्णय घेतेवेळी काही चर्चा झाली तुमची? आता आपल्याला एनसीपीचं घड्याळ मिळणार आहे किंवा आपण असं वगैरे? नाही, चर्चा थोडीफार झाली, पण आम्हाला असं वाटलं की आपण सगळ्यांना घेऊन एकत्र गेलेलं बरं, एकत्र काम करूया. नंदाताई असू देत, मुश्रीफ साहेब असू देत, आपले माजी आमदार राजेश पाटील साहेब असू देत, आपण ह्यांना सगळ्यांना एकत्र घेऊन काम करूया, अशी घरी थोडी चर्चा झाली आमची. उदय दादा पण असतात तुमच्यासोबत? हो, दादासाहेब पण असतात, जाऊबाई पण असतात आमच्या, दीपाली चव्हाण जिल्हा परिषद सदस्य त्या होत्या, त्या पण असतात आमच्याबरोबर. आता आणखी एक गोष्ट म्हणजे चव्हाण फॅमिली एकत्रित झालेली आहे. हो, कित्येक वर्षानंतर हा राजकीय असेल किंवा कौटुंबिक असेल तो वाद मिटलेला आहे. हो, हो, हो. प्रकाशरावजी चव्हाण हे आता तुमच्या सोबत आहेत. आता कसं वाटतं तुम्हाला? ही पूर्ण तर फॅमिली आमची, कुटुंब एक चांगलं म्हणजे एकत्र आले असं आम्हाला वाटते. सगळेच चव्हाण कुटुंब एकत्र आले. आमचे सासरे पूर्वीपासूनच राजकारणात होते, प्रकाशराव चव्हाण, आणि आता त्यांच्याबरोबर हे त्यांचे पुतणे अमरसिंह चव्हाण आणि उदयसिंह चव्हाण, त्यांची 2 मुलं, हे असे सगळे एकत्र मिळून जर काम करायला मिळत असेल तर आणखीन का आम्ही नाही पुढे जाऊ शकत? बरोबर. आता सगळे चव्हाण प्रचारात आहेत? हो, आहेत की. प्रकाशरावजी चव्हाण आहेत? आहेत. त्यांच्या फॅमिलीपैकी कोण येतं मग? आहेत, म्हणजे सासरे प्रकाशराव चव्हाण पप्पा आहेत, त्यांचे चिरंजीव संदीप भैयासाहेब आहेत, दुसरे भैयासाहेब ते पण आहेत. आईसाहेब येतात? आईसाहेब येतील. काय वाटते मग एकत्रित प्रचार करत असताना चव्हाण कुटुंबाविषयी काय बोललं जाते? एकत्रित आला चांगलं वाटते वगैरे? लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या गावात तरी काल छान सभा झाली, लोकांना जाहीर सांगितलं की आम्ही सगळे एकत्र आहे म्हणून. बरं वाटलं सगळ्यांना. 100% गाव होणार काय? नक्की. एक गाव, हो, गावात बूथ सुद्धा लागेल का नाही आम्हाला हे वाटते. चन्नकुमीत बूथ लागणार नाही असं वाटते. अमरदादांच्या पाठीशी राहतील सगळे गावकरी. चव्हाण साहेबांशी मग बोलणं त्यावेळेत काय तुमचं वगैरे काय झालं?
आता आम्ही लोक काय जास्त नाही, लेडीज काय जास्त आम्ही जास्त नाही सासऱ्यांशी बोलणं, पण आहेत ही लोक जास्त आहे. म्हणजे त्यांना आम्ही एक रिस्पेक्ट म्हणून कधी आम्ही जास्त संपर्कात नसतोच. आता समोर तुमचे आव्हान आहे ते भाजपाचं आहे, भाजपाचे उमेदवार आहेत, त्या आव्हानाकडे कसे बघताय तुम्ही? भाजपचे आव्हान आहे सोडा, असं नाही असं नाही, पण आम्ही आम्ही आमच्या कामाचा उल्लेख तरी आम्ही करतोच. ती लोक ज्या पद्धतीने सांगतात त्याच्यापेक्षा माझे मिस्टर 24 तास त्यांच्यासाठीच आहेत. त्या लोकांना माहिती आहे. प्रत्येक व्यक्ती जी आली ती आमच्यात छोटं मोठं काम घेऊनच आलेली आहे. ज्या घरात जाऊ तिथं आम्हाला ते सांगितलं जाते. भाजपची ही लाडकी योजना वगैरे ह्या लोक ती सांगत असतील तर माझे मिस्टर 24 तास त्यांच्यासाठीच आहेत ना. ही लोक आम्हाला ते उदाहरण देतात की दादा तुम्ही आमचं हे काम केलंय, दादा तुम्ही आम्ही म्हणजे आम्हाला दादानी ही मदत केली आहे. ह्या प्रत्येक गोष्टी आम्हाला त्यांनी सांगितलेल्या आहेत. त्यामुळे आम्हाला योजना कुठली सांगावी लागेल असं मला वाटत नाही. विकासाच्या बाबतीत काय सांगताय तुम्ही, काय सांगताय विकासाच्या बाबतीत? विकास तरी होणारच. कामाच्या माध्यमातून माझे मिस्टर प्रत्येक गोष्टीला रस्ते असू दे, गटारी असू दे, प्रत्येक तुमची इंदिरा गांधी पेन्शन वगैरे असू दे, संजय गांधीची पेन्शन वगैरे असू दे, ह्यातून त्यांनी काम केलेलंच आहे. पण आताही त्यांना नवीन नवीन संकल्प करायची इच्छा आहे. त्यांनी ते संकल्प मांडलेले आहेत. मंत्री मुश्रीफांच्या नेतृत्वात तुमचं ऍक्च्युली हे जे निवडणूक लढवत आहेत तुमचे साहेब, ते मंत्री मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वात लढत आहे, त्यांचा कसा फायदा या मतदारसंघाला होईल वाटतं तुम्हाला? मुश्रीफ साहेबांनी आम्हाला फार मोठा पाठिंबा दिलेला आहे. त्यांची साथ आम्हाला आयुष्यभर लाभणार आहे. त्यांनी आम्हाला खरोखर सहकार्य केले आणि त्यातून आम्ही काम करायचं ठरवलेलं आहे. त्यांच्या माध्यमातून फंड, आता कागल विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही पाहिला तर विकास खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्याच पद्धतीने इथे होईल का? होणार की. त्यांच्या माध्यमातून आम्ही भरपूर विकास कामं करू. मुश्रीफ साहेबांच्या ह्याच्यातून आम्ही भरपूर विकास कामं करण्याचा प्रयत्न करू. काय सांगाल, आता निवडणूक पहिला टप्पा निवडणुकीचा पार पडलेला आहे, प्रचाराचा वेग वाढलेला आहे, त्या अनुषंगाने आमच्या या चॅनलच्या माध्यमातून या विभागातील जनतेला, सुज्ञ मतदारांना काय आव्हान करताय? नमस्ते, मी अमरसिंह रामचंद्र चव्हाण यांची पत्नी अरुंधती अमरसिंह चव्हाण. मी सगळ्यांना मतदारांना सांगत आहे की घड्याळाला मतदान करून माझ्या मिस्टरांना, अमर चव्हाणांना मतदान करून तुम्ही भरघोस मताने निवडून द्यावे आणि त्यांना कामाची संधी द्यावी. तर आपण पाहिलं की भडगाव महागाव जिल्हा परिषद मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार अमर चव्हाण यांच्या या सौभाग्यवती अरुंधती चव्हाण आज आपल्यासोबत होत्या. राजकीय गप्पा मारल्या, सामाजिक गप्पा मारल्या आणि कौटुंबिक. आपण पाहिलं तर प्रकाशराव चव्हाण आणि अमर चव्हाण यांचं कुटुंब हे एकत्रित आता प्रचार करत आहे. कौटुंबिक जो दुरावा होता तो संपलेला आहे. याशिवाय अमर चव्हाण हे सातत्याने सामाजिक कार्यात असतात, वैयक्तिक लोकांच्या मदतीस जातात. याशिवाय आता मंत्री मुश्रीफांची साथ लाभलेली आहे, त्यामुळे मंत्री मुश्रीफांच्या माध्यमातून या मतदारसंघाचा कायापालट करण्याची ताकद ही आता अमर चव्हाण यांच्याकडे आहे. आणि आपल्याला जनता स्वीकारेल, जे वैयक्तिक कामं केलेली आहेत, जी स्थानिकला लोकांना मदतीस अमर चव्हाण जे धावून जातात, त्याचा फायदा होताना दिसत असून जनता ही अमर चव्हाणांना नक्की संधी देईल असा विश्वास अरुंधती अमर चव्हाण यांनी आज या धुरंधर पॉलिटिक्स या एपिसोडच्या माध्यमातून केलेला आहे. गडिंग्लजहून लाईव्ह टुडेसाठी नितीन मोरे.